नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांना गुढीपाडवाच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल खूपच स्वादिष्ट, गोड आणि पारंपरिक अशी खीर. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि गोडधोड पदार्थांनी साजरा होणारा खास सण. या दिवशी घरात गुढी उभारली जाते, नवीन सुरुवात केली जाते आणि सगळ्यांना गोड खाऊ घालून शुभेच्छा दिल्या जातात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणारी गुढीपाडवा स्पेशल खीर. ही खीर इतकी छान, क्रीमी आणि चविष्ट बनते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. या रेसिपीमध्ये आपण अगदी साधे साहित्य वापरणार आहोत, पण चव मात्र एकदम जबरदस्त येणार आहे. ही खीर तुम्ही गुढीपाडव्याला नक्की बनवू शकता आणि तुमच्या कुटुंबासोबत सणाचा आनंद अजून गोड करू शकता. जर तुम्हाला अशा सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास गुढीपाडवा स्पेशल खीर रेसिपी. सर्वात आधी आपण येथे साहित्य पाहणार आहोत. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, 1 वाटी बारीक शेवळ्या घेतलेल्या आहेत. ह्या शेवळ्या मी मार्केटमधून विकत आणलेल्या आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेला आहे, छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून, अर्धी वाटी बदामचे काप करून घेतलेले आहे, अर्धी वाटी काजूचे काप करून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी विलायची मी बारीक करून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ पण घेतलेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्या कढईमध्ये अख्खं 1 लिटर दूध घालून घेणार आहे आणि या दुधाला 3 ते 4 उकळ्या काढून घेणार आहे. जोपर्यंत आपल्या दुधाला उकळ्या येतात तोपर्यंत आपण दुसरी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आपण यात काजूचे काप घालून घेणार. नंतर यामध्येच आपण बदामचे पण काप घालून घेणार आहे. आता आपण यामध्ये खिसलेलं खोबरं पण घालून घेणार आहे आणि हे सर्व जिन्नस आपण चम्मचच्या सहाय्याने छान परतून घेणार आहे. आपले हे सर्व जिन्नस एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. त्याच कढईमध्ये आपण आणखी 2 चम्मच तूप टाकून घेणार आहे आणि त्यात शेवळ्या घालून छान अशा परतून घेणार आहे. शेवळ्या हा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहे. इथं आपल्या शेवळ्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. तसं ह्या शेवळ्या तर बिना पाण्याच्याच करायच्या असतात, पण दूध आणि शेवळ्या वेगळ्या होऊ नये म्हणून आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि छान अशी उकळी काढून घेणार आहे. इथं आपल्या शेवळ्यांना छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे आणि साखर विरघळेपर्यंत छान चम्मचच्या सहाय्याने परतून घेणार आहे. इथं आपल्या शेवळ्या छान अशा उकळलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे. आता आपण उकळलेल्या सर्व शेवळ्या दुधामध्ये घालून घेणार आहे. आता आपण इथे दुधाला आणि शेवळ्यांना छान अशी 1 ते 2 उकळी काढून घेतलेली आहे. आता आपण या स्टेपवर आपण जे काजू, बदाम आणि बारीक केलेलं खोबरं तुपामध्ये परतून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहे. याच स्टेपवर आपण इथे विलायची पण घालून घेणार आहे. या ठिकाणी आपण थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की खिरीमध्ये मीठ कोण घालते? एकदा नक्की ट्राय करून बघा, खिरीची चव दुप्पट वाढणार आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपण हे चम्मचच्या सहाय्याने छान परतून घेणार आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाकोणाला खीर घट्ट आवडते आणि कोणाकोणाला पातळ आवडते. मला खीर हे घट्ट आवडते, जेणेकरून चमच्याने खाल्ल्या जाईल. मला चमच्याने खाण्यासारखी खीर खूप आवडते. तर खीर घट्ट ठेवायची की पातळ करायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि जोपर्यंत खीर घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता मी खीर किती घट्ट शिजून घेतलेली आहे. इथं माझी खीर छान अशी शिजून तयार झालेली आहे. ही खीर थंड झाल्यानंतर आणखीन पण घट्ट होते. हे बघा माझी खीर इथे किती घट्ट झालेली आहे. झाली नाही चम्मचनं खाण्यासारखी. तर इतर तयार आहे आपली गुढीपाडवा स्पेशल खीर. तर अशी ही गुढीपाडवा स्पेशल खीर अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. सणाच्या दिवशी घरात गोड पदार्थांचा सुगंध दरवळला की सणाची मजा आणखी वाढते. तुम्हीही ही खीर नक्की करून बघा आणि तुमच्या कुटुंबासोबत गुढीपाडव्याचा आनंद साजरा करा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्रिप्शन मला अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देते.
तसेच बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या सणासुदीच्या आणि रोजच्या झटपट रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुम्ही ही गुढीपाडवा स्पेशल खीर घरी करून पाहिली तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचे कमेंट्स वाचायला आणि तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आनंद देतात. अशा छान छान सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वयंपाक करत राहा.